बुलेटिनच्या सुरुवातीलाच तेलंगणातनं संपूर्ण देशाला हादरवणारी एक मोठी घटना घडली आहे। पॉक्सोच्या प्रकरणातील आरोपीनं जामिनावरती सुटता स्वतःच्या बायको आणि 2 मुलांचा खून केलाय। राजकुमार असं या आरोपीचं नाव आहे। यानंतर राजकुमारनं त्याच्यावरती विनयभंगाचा आरोप करणाऱ्या मुलीला निर्जन स्थळी नेलं आणि तिचा देखील खून केलाय। पीडितेची आई आणि आजी यांचाही त्यानं खून केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। हे खून केल्यानंतर राजकुमारनं त्याच्या बापाला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलंय। राजकुमार हा फरार असून पोलीस आता त्याचाही शोध घेत आहेत। तेलंगणामध्ये अक्षरशः संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना घडलेली आहे। एकीकडे पॉक्सोच्या प्रकरणामध्ये आरोपी जामिनावरती सुटला आणि त्यानंतर त्यानं पहिल्यांदा आपली बायको आणि 2 मुलांना संपवलं आणि त्यानंतर राजकुमार यानं विनयभंगाचा जिनं आरोप केलेला होता त्या मुलीलाही संपवलंय। अधिक माहिती रामराजे शिंदे यांच्याकडनं घेणार आहोत। रामराजे, अतिशय भयंकर असं हे संपूर्ण प्रकरण। बिलकुल, आणि याच्यामध्ये 3 अल्पवयीन मुलांची हत्या करण्यात आलेली आहे। 2 स्वतःची मुलं आहेत आणि तिसरी जी मुलगी आहे ती 17 वर्षाची मुलगी आहे की जिने तक्रार नोंदवली होती आणि तक्रार ही होती की या मुलानं वारंवार विनयभंग केलेला आहे आणि ही तक्रार करण्यासाठी तिची आई आणि तिची आजी सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि त्यामुळे पोस्कोचा जो कायदा आहे त्या अंतर्गत त्याला अटक पण करण्यात आली आणि बेलवर जामिनावर तो बाहेर आल्यानंतर सूड उगवण्यासाठी तो थेट घरामध्ये घुसला। घरामध्ये घुसून त्यानं अगोदर त्या मुलीला बाहेर नेलं आणि तिच्या आईची हत्या केली, तिच्या आजीची हत्या केली आणि हिला दूर ठिकाणी नेलं, निर्जन स्थळी नेण्यात आलेलं होतं। तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची पण माहिती आता समोर येत आहे आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर घरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची आणि 2 मुलांची सुद्धा हत्या केलेली आहे। त्यामुळं अतिशय हे क्रूरपणानं हत्या केलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या वडिलांकडे त्याने मेसेज सोडवला होता की मी सुद्धा आत्महत्या करतोय म्हणून, परंतु अद्याप त्याने आत्महत्या केलेली कोणतीही माहिती पुढे आलेली नाहीये। पोलीस त्याच्या मागावर आहेत आणि त्याच्या शोधात आहेत। नक्कीच, त्यामुळे जामिनावर सुटल्यानंतर त्यानं केलेला हा प्रताप आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। मात्र या संपूर्ण घटनेनं अर्थातच संपूर्ण देश हादरलाय।